मूर्ख लड़का है वो, बहुत डांटा था। हमें गर्व हो रहा है। आजकाल झालंय असं की कोणालाच कोणाचा मेळ राहिलेला नाहीये. ज्या वयात तुम्ही आम्ही आणि साधारणतः सगळ्याच लहानग्या मुलांना नाक पुसण्याची सुद्धा अक्कल नसते, मात्र याच वयात आता माझा जन्म भक्तीसाठी झाला आहे असा दावा करणारे महान लोक सुद्धा जन्माला आले आहेत. बरं, फक्त दावा करून कसं भागेल? आजकाल एक 10 वर्षाचा मुलगा स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेऊ लागलाय. आता ज्यांना बऱ्याच वर्षात काहीही करायला जमलेलं नाही, ते या 10 वर्षाच्या मुलालाच आपला गुरु मानून बसलेत. आता नक्की कोणाबद्दल मी बोलते? तर सोशल मीडियात बाल संत म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनव अरोरा सध्या खूप जास्त चर्चेत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनवने टाळी वाजवून राम नावाचा जय जयकार केला. तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी त्याला मध्येच टोकलं. यानंतर त्याला मंचावरून खाली उतरवण्यात आलं. स्वामी रामभद्राचार्य यांच्या आवाहनानंतर अभिनव याला तत्काळ मंचावरून खाली उतरवण्यात आलं होतं. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. या सर्व प्रकारानंतर रामभद्राचार्य यांची प्रतिक्रिया समोर आली होती. स्वामी रामभद्राचार्य यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, जी प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. खूप मूर्ख मुलगा आहे तो. कृष्ण माझ्यासोबत शिकतात असं तो म्हटला. कृष्ण याच्यासोबत का शिकणार? मी वृंदावन मध्ये सुद्धा त्याला फार ओरडलो होतो असंही ते सांगत आहेत. 10 वर्षाच्या अभिनव अरोराचे व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत असतात. कोणी त्याला फ्रॉड म्हणतं, तर कोणी आई वडिलांचा खोटा बाबा असं देखील म्हणतात, तर काही जण खरंच या मुलाला संत मानतात. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, पण सोशल मीडियात याचा एक मोठा चाहता वर्ग तर नक्कीच आहे. तर नक्की कोण आहे हा अभिनव अरोरा आणि काय आहे त्याला बाबा संत म्हणून ओळखला जाण्यामागची कहाणी, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. अभिनव अरोरा, सोशल मीडियावर हे नाव गेले बरेच दिवस झालं चर्चेत आहे. 10 वर्षाचा हा बाल संत म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनव अरोरा श्रीकृष्णांचा स्वयंभू भक्त आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः देवी दिकांच्या ठिकाणी हा मुलगा आपली बालबुद्धी वापरताना आपल्याला दिसतो. ह्या लहान मुलाच्या आई वडिलांनी दावा केला आहे की त्यांचा हा मुलगा अध्यात्मात रुची घेऊन अध्यात्मातच बुडाला आहे आणि हा 10 वर्षाचा असणारा मुलगा याही पेक्षा लहानग्या वयापासून भक्ती मार्गावर चालतोय. अभिनव अरोरा स्वतःला भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम आहे असं त्याचं म्हणणं मानतो आणि अवघ्या 10व्या वर्षी या मुलाला वेद आणि शास्त्रांचं ज्ञान आहे असंही म्हटलं जातं. लेखक आणि टेड स्पीकर तरुण अरोरा हे अभिनव अरोराचे वडील आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच अभिनवला अगदी लहान वयापासून भक्तीमध्ये फार रुची आहे आणि म्हणूनच 5वीच्या वयात असणारा हा मुलगा आपल्याला धोतर आणि कुर्ता घालून फिरताना दिसतो. एवढंच काय, ह्या अभिनव अरोराची प्रसिद्धी गेल्या काही दिवसात इतकी वाढली की चक्क मीडियावाले, पॉडकास्टवाले त्याला इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलावू लागले. आणि इथेच अभिनव म्हणजे बाल संत याने असा दावा केला की तो रोज सकाळी 3:30 वाजता पहाटे झोपेतून उठतो, मग माळ जपतो आणि मग घरातल्या देवाऱ्यात जाऊन लड्डू गोपाळांना पूजतो. तुळशीला परिक्रमा घालून मगच तो शाळेत जातो. सोशल मीडियाच्या जगात तुमचे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स किती यावर तुमची किंमत ठरते. अभिनव अरोरा नावाच्या या अवघ्या 9-10 वर्षाच्या मुलाचे इंस्टाग्रामवर 9.58 लाख, फेसबुकवर 2.2 लाख, तर युट्यूबवर 1.3 लाख सबस्क्रायबर्स आहेत. देशातला सर्वात लहान आध्यात्मिक वक्ता अशी त्याची ओळख आहे. अभिनवनं कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं याबद्दल त्याच्या आई वडिलांकडून त्याचं ब्रेन वॉश करण्यात आल्याचं एका प्रसिद्ध युट्यूबरनं म्हटलं आहे. तो मुलगा जे काही बोलतो, सांगतो ते सगळंच त्याचे आई वडील त्याला पडवतात असं अनेकांचं म्हणणं आहे. 10 वर्षाचा अभिनव अरोरा हा मुलगा कृष्ण आणि राधेच्या त्याच्या भक्तीमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. आपले किती फॉलोअर्स आहेत याने आपल्याला काहीही फरक पडत नाही असं अभिनव म्हणतो. देशातला सर्वात लहान आध्यात्मिक वक्ता म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटनालाही आमंत्रित केलं होतं. 9 वर्षाच्या अभिनवला एकही मित्र नाही. त्याला मित्र नको आहेत. खेळणी, स्मार्टफोन या गोष्टी त्याला अगदीच रस नाही असा दावा त्याचे आई वडील करतात. त्याने कधीही स्मार्टफोन वापरलेला नाही. घरातही तो धोतर आणि कुर्ता घालतो असंही ते सांगतात. अभिनवला फक्त राधा आणि कृष्णाची भक्ती करायची आहे असं त्याचं आई वडील म्हणतात. भगवद्गीता वाचणं, वृंदावनाला जाणं आणि पूजा पाठ करणं त्याला हेच आवडतं असा दावाही त्याच्या आई वडिलांनी केलाय. आता आपला मुलगा देवपूजा वगैरे करतो इथवर ठीक आहे, पण तरीही तो अध्यात्म शिकवण्या एवढा मोठा झाला नाही हे त्याला नाही त्याच्या आई वडिलांना कळायला हवं असं मत अनेकांनी दिलेलं आहे.
मात्र अभिनवच्या आई वडिलांची व्यावसायिक मानसिकता त्यांच्या मुलाचा घात करल्याचं म्हटलं जातंय. आपल्या मुलाला एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ते बघत आहेत आणि आपण बाजारात जसं एखादं प्रोजेक्ट किंवा एखादा ब्रँड लॉन्च करतो त्याच प्रकारे तरुण अरोरा यांनी आपल्या मुलाला फ्रॉड बाबा म्हणून एक प्रोडक्टच्या स्वरूपात भक्ती आणि अंधविश्वास यातला फरक न समजणाऱ्या लोकांमध्ये लॉन्च केलंय. एक लहान मुलगा स्वतःला श्रीकृष्णांचा मोठा भाऊ म्हणून घेत आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात तो मुलगा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना रट्टा मारलेलं ज्ञान देत आहे. त्याचमुळे त्याचं बालपण त्याचे आई वडील हिरावून घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सोबतच त्याच्या घरचे ते त्याचं ब्रेन वॉशिंग करत आहेत. मुलाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्रेन वॉश झाला आहे की तो स्वतः सुद्धा स्वतःला बाबा समजायला लागलाय आणि आता सध्या ब्रँड एंगेजमेंट मीडिया कव्हरेजच्या नादाला लागून त्याचा वापर पैसा कमवण्यासाठी केला जात असल्याचं म्हटलं जातंय. अभिनवचे वडील त्याला एखाद्या उत्पादनाप्रमाणे बाजारात विकत आहेत. त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हे योग्य नाही असं अनेकांनी स्पष्ट केलंय. अभिनवचे लाखो फॉलोअर्स असले तरी त्याला ट्रोल करणारेही तेवढेच आहेत. हा मुलगा आई वडिलांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचं लोक म्हणतात. 10 वर्षाच्या मुलाला भगवद्गीता कशी कळते, त्याचं शिक्षण किती झालंय, त्याचा गुरु कोण आहे असा प्रश्न वृंदावन मधल्या बागे बिहारी मंदिरातल्या एका पुजाऱ्याने उपस्थित केला आणि या सगळ्या गोष्टींचा आरोप हा त्या मुलाच्या आई वडिलांवर येत आहे. आता आपल्या मुलांना अध्यात्माकडे वळवणं हे वाईट आहे असा त्याचा अर्थ मुळीच नाही, पण पूर्ण ज्ञान असणं आवश्यक असतं आणि त्या मुलाचं जे वय आहे ते बघता त्याला स्वतःहून बोलता येणं जवळजवळ अशक्य आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये अगदीच एक समान भाषा, लेहजा आणि उत्तर याची पोपटपंची केल्याचा उल्लेख आहे. आध्यात्मिक वक्ता म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला सोशल मीडियावर प्रमोट करण्यापूर्वी तो कोणत्याही सर्वसाधारण लहान मुलांप्रमाणे आयुष्य जगत होता. खेळणी, मोबाईल वापरत होता आणि सर्वसाधारणपणे लहान मुलांसारखं आयुष्य घालत होता. त्याचे आई वडील मुलाखतींमध्ये सांगतात आणि तोही तेच सांगतो की त्याने कधीच फोन किंवा कोणतंही गॅजेट वापरलेलं नाहीये. सोबतच तो मांसाहार सुद्धा त्याने कधीच केलेला नाहीये. मात्र ते जे सांगतात त्यापेक्षा वास्तव हे कित्येक पटीने वेगळं असल्याचं बरेच वेळा समोर आलेलं आहे. हाच मुलगा पूर्वी व्हिडिओज बनवायचा आणि त्यामध्ये तो सातत्यानं वापरत असलेला फोन आणि मांसाहार करत असलेल्या गोष्टी दिसत आहेत. हे वेगळं आहे. अभिनवचे वडील तरुण राज अरोरा यापूर्वी आर्थिक फसवणुकींच्या घटनांमध्ये दोषी आढळल्याचं समोर आलेलं आहे आणि आता आणखीन एक फ्रॉड आपल्या मुलाच्या नावे ते करत आहेत असे आरोप त्यांच्यावर होत आहेत. एवढंच काय, हा मुलगा आणि त्याची बुद्धी किती संक्षिप्त स्वरूपाची आहे हे राम भद्राचार्य यांनी सुद्धा ओळखून त्याला जागेवरच रोखलं होतं. खरं तर त्या लहान मुलाला दोष देणं अथवा त्याची कोणत्याही प्रकारची बदनामी करणं हे मुळात कोणाचा हेतू नाहीये, पण ज्या प्रकारे त्याच्या आई वडिलांनी त्याचा बाजार मांडला आहे तो मात्र फारच निंदनीय नक्कीच आहे. मुळात सर्वात जास्त वाईट तर त्यांचं वाटतं जे ह्या लहानग्या मुलाला संत आणि बाबा म्हणून ऍक्सेप्ट करत आहेत. भारत ही संतांची भूमी आहे असं म्हणतात आणि त्यासाठी राम भद्राचार्य, प्रेमानंद असे मोठे गुरु आहेत. आपल्या वयापेक्षा त्यांचा अनुभव हा जास्त आहे. त्यामुळे अशा गुरूंना आपण शरण गेलो तर कदाचित आपल्याला समाधान तरी नक्कीच मिळू शकतं. मात्र सध्या एकंदरीतच लड्डू मुत्या स्वामी आणि असे अनेक स्वामी सोशल मीडियावर उदयास येतात आणि हे बाबा आपल्याला आता भुलवायला लागले आहेत आणि त्यातलाच हा एक अभिनव अरोरा एक बाबा आहे. मात्र लहान वयात ब्रेन वॉशिंगचा शिकार झालेला हा मुलगा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चूक कोणाची? त्या लोकांची ज्यांनी त्या मुलाला बाबा, संत म्हणून डोक्यावर बसवलं, की त्यांची ज्यांनी या मुलाला ब्रँड बनवून बाजारात उतरवलं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.